सगळ्यांना नमस्कार. जय भीम, जय शिवराय. तर बघू शकता इथं आपला बटाटा पिवळा असा रेडी केलेला आहे. किती छान छान केला बघा, दिसला का? असा मस्त पिवळा मस्तपैकी. काय करावं, तोंडाला चव नाही म्हणून म्हणलं बनवावा. रात्री भिजाय टाकलं होतं आणि मग आता करावं म्हणलं, हाय की नाही. तर आपण घातलं होतं डोश्याचं पीठ. एवढा फुगलाय डोसा बघा. तर आपल्याला लई नाही करायचा, थोडाच करायचा आहे. तर मी याच्यात घेते जेवढं लागतंय तेवढं. कसं आहे माहिती का, याच्यात मीठ टाकलं ना खराब होतो. मग आता याच्यात मीठ टाकायचंय ना, मग थोडाच बनवणार आहे, 2-3च. गरम गरम छान लागतो हे नाही. तर मग एवढा असा ठेवायचा, त्याला मीठ नाही टाकलं, संध्याकाळी बनवायचा. आणि एवढं याच्यात मीठ टाकायचं. मीठाने काय होतं, खराब होतं. त्यामुळं आता याला सोडा टाकायचा थोडासा. इनो नाहीतर सोडा काय असलं तर तुमच्याकडे ते टाकायचं. थोडंसं टाकायचं, जास्त नाही टाकायचं, का फुगायसाठी म्हणून. म्हणलं चला माझ्या भावा बहिणींना दाखवा तुम्हाला मी कसं बनवतो. मला येतोय का नाही सांगा कमेंट मध्ये. थोडस कारण घट आहे ना. इडली करायची असली ना मग चालतंय यार असं पीठ. आणि डोसा करायचा म्हणल्यावर पातळ ठीक आहे असं लागतं. आता हे हलवून घ्यायचं आपल्याला. थोडस जास्त झालं ना. 15 रुपयाची डाळ आणली होती मी, मुगाची, काय उडदाची. खाऊ वाटाणा. रात्री कुणी स्वयंपाक खाल्ला नाही, तसाच होता. आई गेली शेंगाला. आता मला जायचंय कार्यक्रम, आमंत्रण आलंय आपल्याला, तिकडे जायचंय, तिकडे बोलवले. मला आता जायला नको का आपल्याला सांगा. सगळं बघावं लागतं आपल्याला. नुसतं इकायलाच बघून नाही जमत. आता कार्यक्रमला जायचंय. माझ्या मावस भावाच्या सासऱ्याच्या वरी सरदाला तिकडे जायचंय. एकदम छान बनवलाय असा. ह्याच्यात मी फक्त कांदा आणि मिरची लसूण टाकलाय आणि हळद, जिरी, मोहरी आणि मॅगी मसाला बस. याच्यामुळं आणि मॅगी मसाला ही प्रत्येक याच्यात वापरायचा. सुकी भाजी करायची म्हणले ना वापरा, कारण एवढी भारी टेस्ट येते मस्त. दुसरं काय नाही टाकलं तरी चालतंय. बघा ही तवा आहे का नाही, दुसऱ्याचं डोसं बघू बघू मला घेऊ वाटला, मग मी घेतला 350 रुपयाचा. तर याच्या दांडा कोणा भांडे घासताना आपटला, ते तुटलाय दांडा. हाय पण आता त्याला नट बोलतात, पडले ते कुठं म्हणून. आणि मग डोशाचा तवा काय आम्हीच वापरत नाही, मागायला येतात, आम्ही देऊन टाकतो. आपल्याकडे जी वस्तू आहे ते आपण दिले. बघा इडलीचं भांड पण आहे, बघू शकताय. इडलीचं भांड सुद्धा नवीनच आहे अजून. पण काय झालं माहितीये का, ते पण लोकांचं बघूनच आणि कुणाचं बघूनच मी शिकले फक्त बस. याच्या पडेल काहीच नाही. हे डोशात आपलं तुम्हाला एक बनवून दाखवते मी आणि नंतर मी खाऊन दाखवते की कसा झालाय सांगा मग. बघा असं बनवायचं पीठ. हे बघा आता मी छोटासाच बनवते, तुम्हाला दाखवते. एकदम असा पातळ बनवणार आहे मी, कारण मला खाऊ वाटलाय. जी जीवाला खाऊ वाटलं ते करायचं आणि खायचं बघा. रमायचं नाही. जी जीवाला खाऊ वाटतंय ते बनवायचं, खायचं. एकदा ना जीवन गेला की गेला हो. जिंदगी फक्त एकदाच आहे. तांदूळ रेशनच वापरले तर मी.
तेलाचं अशी वरण धार द्यायची. आता मसाला बटर लागतं, पण आपली एवढं हे नाही परिस्थिती की आपण बटर खावं, म्हणून त्यामुळं साधं सिंपल आपलं खायचं. जसं आहे त्याच्यात गुजारा करायचा. गावाकडं कसं आहे, कांदा नसला तर मिरची नसती, मिरची असली तर टमाटा नसते. आता याला टमाटा नव्हतं, काय नव्हतं, फक्त हात तेवढंच वापरलं बघा. असं अशी परिस्थिती असते हो गावाकडं, समजून घ्यायचं असतं. तर चला, वरी सरदाचं तर हेडाव काढाय जमलं तर नक्कीच मी काढीन, नाही जमलं तर नाही काढणार. हे बघा डोसा आपला रेडी. बघितलं का? आता तवा तापला नव्हता तरी पण बऱ्यापैकी असंच बरं वाटतं, कारण लई पण असं करपूस नाही छान वाटत. असंच मला आवडतं. तर मी छोटे छोटे बनवते का माहितीये का? आमच्याकडे कसं आहे, याला हे लावायचं बटाटा आणि असं डुमडुम खायचं, असं खाते. तर चला, कसं वाटतं नक्की सांगा आमचा डोसा. हे बघा झाला का रेडी? कसा आहे डोसा बघा. बघा जवळ न बघा वाटलंच तर. हे पोळते हे बघा. तर चला, कमेंट मध्ये सांगायला विसरू नका की कसा वाटला डोसा, आणि सांगा की मला जमतोय का नाही जमतोय. तर बाय.